आज बनवूया कुरकुरीत अशी कॉर्न भजी. पावसाळ्यात गरमागरम चहासोबत खाण्यासाठी यापेक्षा चविष्ट असा स्नॅक्स दुसरा कुठलाही नाही आहे. चला मग रेसिपी पाहूया. सर्वात अगोदर इथे 3 मकाचे कणीस घेतलेले आहेत. आता त्याचे दाणे काढून घेऊया. म्हणजे चाकूच्या साहाय्याने असं सोलून घेत आहे, जेणेकरून जे राहिलेलं उरलं-सुरलं जे आहे ना, ते सुद्धा दाणे नीट निघले जातील यासाठी. तर सर्व जे मकाचे कणीस आहेत ना, 3 घेतलेले, ते सर्व असे सोलून घेतलेले आहे. बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून गोडसर रसाळ मक्यांच्या दाण्यांनी भरलेली ही कॉर्न भजी आहे ना, लहानांपासून ते मोठ्यापर्यंत आहे ना, खूप आवडतील. सगळे मकाचे दाणे सोलून झाल्यानंतर थोडेफार मक्याचे दाणे मी मिक्सरला लावून घेणार आहे. जाडसर असं वाटून घेणार आहे आणि थोडेफार असेच कॉर्न ठेवणार आहे. कॉर्न मिक्सरमधून काढल्यानंतर आहे ना, भजी अधिक चांगली होते. म्हणजे अख्खे दाणे वापरल्यास आहे ना, मिश्रण सैल राहू शकते. त्यामुळं जाडसर असं वाटल्यानंतर व्यवस्थित असं मिश्रण एकत्रित येतं आणि कमी पीठसुद्धा लागतं. आतून मऊ, बाहेरून कुरकुरीत असं टेक्स्चर मिळतं. तर त्यासाठी आहे ना, मी इथं मक्याचे दाणे थोडेफार मिक्सरला लावून घेतलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तळताना भजी फुटण्याची शक्यता जी आहे ना, ती कमी होते. आता एक मोठं भांडं घेऊया. त्यामध्ये मिक्सरला वाटून घेतलेले कॉर्न, त्याचबरोबर बाजूला आपण थोडेफार कॉर्न असेच ठेवलेले आहेत, ते सुद्धा ॲड केलेले आहेत. यानंतर 1 वाटी बेसन, त्याचबरोबर 2 चमचे रवा टाकूया मिश्रणामध्ये. तसेच बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. सोबतच मसाले टाकून घेऊया. मसाल्यामध्ये धने जिरे पावडर, लाल तिखट, चवीनुसार मीठ, हातावरती क्रश करून ओवा टाकलेला आहे, हळद आणि कोथिंबीर टाकूया. मिश्रणामध्ये अगोदरच पाणी टाकू नका, कारण कॉर्न जे आहेत ना, ते आपण मिक्सरला वाटून घेतलेले आहेत. त्यामुळे ना, खूप सारा असं ओलावा असण्याची शक्यता असते. त्यामुळं पहिल्यांदा असेच मळून घ्या पीठ. जर लागलंच तर पाणी ॲड करूया. तुम्ही कधीतरी आहे ना, भजी बनवताना तांदळाचं पीठ वापरण्याऐवजी 2 चमचे रवा वापरून बघा. काय कमाल लागते भजी. एकदम कुरकुरीत होते आणि दिवसभर कुरकुरीत राहते बरं का. त्यामुळं भजी बनवताना हे टिप्स मात्र नक्की वापरा. कॉर्न भजी बनवताना मिश्रण मात्र आहे ना, खूप काहीसं पातळ करायचं नाही आहे. अगदी असं मीडियममध्ये पाहिजे बरं का. नाहीतर मग मिश्रण आहे ना, सैलसर होतं आणि कॉर्न एकीकडे मिश्रण एकीकडे असं होऊन जातं. तर एका साईडला मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये एक-एक करून आपण भजी सोडून देऊया. हे भजी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया. म्हणजेच हलकासा कलर चेंज होतो भजी फ्राय झाल्यानंतर आणि तेलसुद्धा शांत होतं. आणि हे भजी करताना मात्र आहे ना, थोडंसं ध्यान देऊन करा, कारण आहे ना, कॉर्न जे आहेत ना, ते फुटण्याची शक्यता असते आणि तेलसुद्धा उडू शकते तोंडावरती वगैरे. त्यामुळं भजी करते वेळेस आहे ना, जपून बनवा. आणि कुरकुरीत झालेला आहे भजी इथे. तर सर्व भजी असे काढून घेऊया. आणि खरंच सांगते, खूप कुरकुरीतपणा आलेला हा भजीला आणि खायला मात्र आहे ना, खूपच टेस्टी लागत होतं, चविष्ट लागत होतं. तर ही भजी मी सॉससोबत एन्जॉय केली. हवं असेल तर तुम्ही हिरवी चटणी वगैरे बनवून एन्जॉय करू शकता.